त्यांनी व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि माझ्या मोठ्या बंधूंनो, मला इथे बोलण्याची संधी तुम्ही प्राप्त करून दिली हेच माझं सौभाग्य. बऱ्याच जणांनी म्हणजे विरोधकांनीच म्हणूया आपण मला आयात उमेदवार म्हटलं, पण मी नाणेकरवाडीची लेक आणि खराबवाडीची बहीण. तुम्ही जे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात आणि माझ्यावरती शुभेच्छांचा जो वर्षाव केलाय, ज्या अभिमानाने तुम्ही मला खांद्यावर घेऊन मिरवताय आज, त्याच अभिमानानं तुम्ही मला विजयाचा गुलाला खेळवाल ही माझी छोटीशी अपेक्षा आणि इच्छा तुम्ही पूर्ण कराल एवढे बोलून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. अमोलदादा पवार आणि जीवनभाऊ खराबी माझ्यासोबत प्रचार रिंगणात होते आणि अगदी धाकट्या बहिणीप्रमाणे त्यांनी माझ्यावरती प्रेम केलंय, मला सांभाळून घेतलंय. गिरदवडीमध्ये प्रचार करत असताना सर्व गावकऱ्यांचं एवढं प्रचंड प्रेम उत्साह भेटलाय की सगळ्यांनी अगदी मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं की सगळे म्हणत होते 16 उमेदवारांमध्ये तुझा गुलाल आजच आहे, तू प्रचार करूच नको. पण मी माझ्या कष्टांना माझ्या प्रयत्नांना कुठेही कमी पडणार नाहीये आणि मी एवढंच सांगेल की सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा यश खेचून येईल आणि गुलाल आपलाच होईल एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद. जय हिंद.